तुम्ही कधी देवाशी भांडलाय का? मनातल्या मनात. देवा, मी सगळं केलं. तू सगळं सांगितल्याप्रमाणे मी केलं. मी लोकांना मदत केली. मी माझ्या कुटुंबातल्या लोकांना मदत केली. मी माझ्या स्वतःच्या गरजांकडे पाहिलं नाही. मी तू सांगितलं की दुसऱ्यांना मदत कर, दुसऱ्यांना दुसऱ्यांसाठी जग. मी सगळं ते काम केलं. मी माझ्या हेल्थकडे बघितलं नाही. मी माझ्या पैशांकडे बघितलं नाही. मी माझी मुलं, माझी फॅमिली कडे बघितलं नाही. मी दुसऱ्यांसाठी काम करत राहिलो. तू सांगितल्याप्रमाणे मी सगळं लोकांशी चांगलं वाग, कोणाला वाईट बोलू नकोस, कोणाला हर्ट करू नकोस. आणि मी सगळ्यांना वर्षानुवर्ष हे करत राहिलो देवा. आणि ज्या वेळेस मला गरज पडली, ज्यावेळेस देवा मला गरज पडली, त्यावेळेस ह्या माणसांनी माझा फोन उचलायचं पण बंद केलं. ज्यावेळेस मला वाटत होतं की माझ्या बरोबर कुणीतरी बोलावं, प्रेमाने मला समजून घ्यावं, मला आता मदतीची गरज आहे, मला मानसिक सपोर्टची गरज आहे, त्यावेळेस माझ्याकडे कुणी नाही नव्हतं. तू सांगितल्याप्रमाणे मी सगळं केलं तेव्हा. आणि आता खरं सांगतो देवा, तुझ्यावरचा पण माझा विश्वास उडायला लागलाय. मी खूप तुझ्यावरती विश्वास ठेवायचो आणि खूप ठेवला. आणि खूप माझं तुझ्यावरती विश्वास होता आहे. पण पण आज खरं सांगतो देवा की थोडा माझा विश्वास कमी व्हायला लागलाय. कारण की मी आज ज्या परिस्थितीत आहे देवा, त्या परिस्थितीमध्ये मी येईल आणि असे काही सिच्युएशन्स फेस करेल मी लाईफमध्ये, हे मी विचार नव्हता केला. आणि आज मला ज्यावेळेस गरज आहे, त्यावेळेस हे सगळ्या लोक ज्यांच्यासाठी मी कधी माझी वेळ नाही बघितलं, माझा पैसा नाही बघितला, माझं आरोग्य नाही पाहिलं, माझ्या प्रायोरिटीज काय आहेत या नाही पाहिल्या, त्या सगळ्या मी त्यांच्यासाठी मी माझा टाइम दिला, सगळं दिलं. आणि तेव्हा आज या सिच्युएशन मध्ये मी आहे. मी आणि मला ज्यावेळेस गरज आहे, त्यावेळेस माझ्या बरोबर कुणी नाही देवा. माझ्या बरोबरच असं का होतंय? वाय मी? तेव्हा मीच का? का मला ही सगळी तकलीफ येते? का फायनान्शियल प्रेशर माझ्यावरती? का कुटुंबाची जबाबदारी? ह्या सगळ्या गोष्टी लोक, आज ज्यावेळेस माझे चांगले दिवस होते, त्यावेळेस लोकांनी माझा फायदा उठवला. आज माझ्याकडे फायनान्शियल माझी वीक आहे, माझं आरोग्य खराब आहे, तर आज लोक माझ्यावरती हसतात. लोक माझ्या बरोबर वेळ घालवायला पण तयार नाहीयेत. ते माझा फोन पण उचलत नाही. मित्रांनो, बऱ्याच वेळा अशा कंप्लेंट्स आपण करतो. आणि ह्याच्याबरोबर अजून लाईफ मधल्या खूप कंप्लेंट्स आपण करत असतो. आणि देवाशी आपण भांडतो. खूप वेळा असं वाटतं की खरंच देव आहे. हे तर काही एक्झाम्पल्स होते. मे बी तुमचे खूप जिवलग मित्र, किंवा तुमच्या घरातले तुमचे स्पाऊस किंवा मुलं तुमच्या बरोबर व्यवस्थित वागत नाहीत, किंवा बायको तुमच्याबरोबर व्यवस्थित वागत नाहीत, किंवा तुमचे आई वडील तुमच्यावर व्यवस्थित नाहीत वागत नाहीत, किंवा तुमच्या ऑफिस मधले तुमच्याबरोबर व्यवस्थित तुम्हाला खराब खराब टॉन्ट मारतात, तुम्हाला वाटेल ते वाईट बोलतात. आणि आपण तर सगळं इमानदारीने प्रामाणिकपणे चांगलं करण्याचा प्रयत्न केला, लोकांना चांगलं देण्याचा प्रयत्न केला, खूप चांगलं करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, आता एक टाइम असा आलाय आपल्या लाईफमध्ये की त्यावेळेस आता आपला विश्वास उडत चाललाय. तुम्ही या सिच्युएशन मध्ये आहात का? मित्रांनो, मी खरंच या सिच्युएशन मधून गेलोय. पण एक गोष्ट मला माहिती होती. मी कुठेतरी हे वाचलं होतं, डबल फॉर ट्रबल. डबल फॉर ट्रबल. तुमच्या आयुष्यात जे ट्रबल आहे ना, देव तुम्हाला डबल देणार आहे. तुमच्या आयुष्यात ज्या टफ टाइम्स आहेत ना, देव तुम्हाला अबंडन देणार आहे. फक्त विश्वास आपला त्याच्यावरती पाहिजे. फक्त फेथ म्हणतो ना, हॅव अ फेथ इन इन गॉड. देवावरचा तुमचा विश्वास ढळू नका देव. मला माहिती आहे की खूप सिच्युएशन्स असतात, खूप टफ टाइम असतो, हसावं का रडावं, आपल्याला स्वतःवरती स्वतःचीच कीव यायला लागते. अशी पण सिच्युएशन येते. आणि कुठून कुठं आलो असं वाटतं. कुठं होतो आपण आणि कुठं आलोय आता आपण, कदाचित खूप वेळा असं पण वाटतं.
आणि असं वाटतं की देवा, माझ्या हातून असं काय झालं होतं की हे सिच्युएशन मध्ये आहे मी आज. तेव्हा माझ्याकडे आर्थिक परिस्थिती नाहीये, माझ्याकडे कोणी दोस्त नाहीयेत, कोणाशी मी माझं मन मोकळं करू शकत नाही, कोणी मला समजून घ्यायला तयार नाही, पाहुणे माझ्या पाठी माझ्यावरती हसतात, माझे जवळपास शेजारची लोक, माझे सोसायटीतली लोक माझ्याकडं बघून क्यू करतात. अशी सिच्युएशन मध्ये आहे का तुम्ही? का तुमची मुलं तुमच्याकडे राहत नाहीत, तुमच्या बरोबर बोलत नाहीत, किंवा तुमचे आई वडील तुमच्याशी संबंध तोडून टाकलेले आहेत? मित्रांनो, खूप वेगवेगळ्या परिस्थिती असतात आणि एक टाइम आपल्या लाईफमध्ये असा येत असतो की ज्यावेळेस आपण खरंच असं वाटतं की देव नाहीये, देव खरंच नाहीये. आणि देवाला आपण असं वाटतं की खूप भांडावं, आणि खूप असं असं वाटतं की का हे माझ्याबरोबर होतंय. मित्रांनो, ह्या विषयावरती आज आपण बोलणार आहे. तुम्ही या सिच्युएशन मध्ये आहात का? मला जरूर कॉमेंट्स मध्ये कळवा की हो, मी पण असंच फील केलंय, मला पण खूप वेळा असं वाटलंय. कारण की मित्रांनो, लाईफ इज ऑल अबाउट अप्स अँड डाऊन्स. आणि बऱ्याच वेळा काय होतं, ज्यावेळेस आपण खूप अप असतो ना, फायनान्शियली किंवा लाईफमध्ये सक्सेस असतं, खूप अपच्या पोझिशनला असतो, टॉपला असतो ना, त्यावेळेस आपण कधीच देवाला म्हणजे आपण विचारत नाही, व्हाय मीच का, मलाच का एवढं अबंडंट सक्सेस दिलं तू. पण ज्यावेळेस आपण वरती आणि नंतर खाली येतो, म्हणजे दरीत येतो, व्हॅलीमध्ये, या व्हॅलीमध्ये ज्यावेळेस आपण येत असतो ना, त्या व्हॅलीच्या वेळेस आपण देवाला म्हणत असतो, त्याच्याशी भांडत असतो, मीच का, मलाच का तू ही शिक्षा देतोस, मी तर कोणाचं वाईट नाही केलेलं, मी तर कधीच मुद्दाम स्वतःहून जाणीवपूर्वक कोणाला त्रास नाही दिला, कोणाला टॉन्ट नाही मारला, कोणाला वाईट नाही बोललो, कोणाला इजा नाही पोचवली, कोणत्या मुक्या प्राण्याला इजा नाही पोचवली, कोणत्या माणसाला इजा नाही पोचवली, कोणाला मी खराब बोललो नाही. पण माझ्या बरोबरच ही सिच्युएशन का झाली? मित्रांनो, तुम्ही पण या सिच्युएशन मधून गेलाय का? कारण की मी बघतो खूप वेळा खूप लोक या सिच्युएशन मधून जात असतात मित्रांनो, आणि त्याविषयीच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलतोय. मला एकच सांगायचंय की देर इज डबल फॉर युअर ट्रबल. देव आपल्याला कधीच चॅलेंज देतो किंवा सिच्युएशन आपल्या लाईफमध्ये क्रिएट करतो ना, ते आपल्या वाईटासाठी नाहीये. एव्हरी सेटबॅक मधून आपण काहीतरी ग्रेट बनणार असतो. पण आपण त्या प्रॉब्लेम काय होतो, जो दरवाजा बंद झालाय ना, आपण त्या दरवाजाकडे इतकं फोकस्ड असतो की आपल्याला खूप लोकांकडून अपेक्षा होती, आणि तो दरवाजा बंद झाला. त्यांनी त्यांनी हात वर केले, किंवा त्यांनी आता आपल्याशी संबंध सोडून दिले, तोडून टाकले. म्हणजे तो दरवाजा बंद झाला, आपल्याला खूप अपेक्षा होती, आणि तो दरवाजा बंद झाला, आपण एकदम ढासळून गेलो, कोलॅप्स झालो आपण. पण देव कधीच, हे लक्षात ठेवा, की एक डोअर जर बंद झालेलं असतं, देवाने दुसरं डोअर ओपन केलेलं असतं, पण आपलं दुसऱ्या डोअरकडे लक्ष नसतं, कारण की आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे इकडे असतं. मित्रांनो, तुमचा देवावरचा विश्वास ढळून देऊ नका. गॉड इज ग्रेट. अमेझिंग थिंग्स विल हॅपन इन युअर लाईफ. मिरॅकल्स विल हॅपन इन युअर लाईफ, प्रोव्हाइडेड यू जस्ट कीप गोईंग अँड नेव्हर गिव्ह अप. ज्यावेळेस अशी सिच्युएशन येते ना, त्यावेळेस आपण बऱ्याच वेळा आहे ना अगदी हार मानतो, आणि आपल्याला संपूर्ण अंधार दिसतो पुढं. विश्वास नाही राहत देवावरती. आपण मंदिराच्या बाहेरून जातो, पण हात पण नाही जोडत आपण देवाला. आपण मनातल्या मनात असं म्हणतो की सोड, काही खरं नाही, मला तर म्हणजे माझा विश्वासच राहिला नाही आता देवा तुझ्यावरती. आणि अशाच फेजमध्ये आपण आलेलो असतो. पण हे लक्षात ठेवा की जसं देव आपल्याला आनंद, एन्जॉय, पीस, ह्या सगळ्या गोष्टी देतो ना, देव कधी कधी आपल्याला स्ट्रेच पण करतो, कधी कधी टफ टाइम पण देतो. पण त्याच्यामध्ये आपला वाईट उद्देश नसतो देवाचा. आपल्याला कम्फर्ट झोन मधून बाहेर काढण्यासाठी देव करत असतो. जर आपण बदलाव ऍक्सेप्ट करायला तयार नाहीये, आणि आपण जर कम्फर्ट झोन मध्ये असू, तर बऱ्याच वेळा देव असे चॅलेंजेस आपल्या समोर टाकतो, आणि त्या चॅलेंजेस मधून आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं मित्रांनो, आपल्याला
माहिती नसतं पुढे जाऊन काय होणार. पण गॉडला माहिती, वरतून तो बघतोय सगळं. त्याला माहिती की आपल्याला फ्युचर माहित नाहीये, पण देवाला माहितीये. आणि देवाला पुढे जाऊन बऱ्याच वेळा बघा, आपण ट्रॅफिकमध्ये अडकलेलो असतो. ट्रॅफिकमध्ये अडकतो आणि आपण इतकं इरिटेट होऊन जातो, इतका आपल्याला राग येतो. आणि काय आपण म्हणतो काय, बऱ्याच वेळा आपण नशिबाला दोष देत असतो, बऱ्याच वेळा. पण मित्रांनो, आपल्याला माहिती नाहीये की पुढे जाऊन मे बी आपला ऍक्सिडेंट होणार होता. आणि म्हणून देवानी इथं आपल्याला ट्रॅफिकमध्ये फसवलंय. आणि बऱ्याच वेळा लाईफमध्ये हे जे चॅलेंजेस येत असतात ना आपल्या लाईफमध्ये, देवाला माहितीये की कोणत्या लोकांना आपल्या लाईफमधून बाहेर काढायचे आत्ताच. मग ते मे बी तुमचे रिलेटिव्ह असू देत, तुमचे काही मित्र असतील, ज्यांच्यावरती तुम्ही खूप प्रेम केलं आणि खूप, पण ते लोक आज तुमच्या लाईफमध्ये नाही आहेत. काही लोक तुमच्या लाईफमधून बाहेर जायलाच पाहिजेत. काही लोकांना तुमच्या लाईफमध्ये आता ती जागा नाहीये, पूर्वी होतं. पण ती लोक आता तुमच्या लाईफ प्लस पुढच्यासाठी, तुमच्या नेक्स्ट लेवलसाठी ती लोक नाहीयेत योग्य. आता तीच लोक पुढं तुम्हाला जाण्यासाठी रोखतायत. म्हणून हे देवाला माहितीये. आणि म्हणून देव आपल्या लाईफमधून काही लोकांना बाहेर काढतो. तर मित्रांनो, गॉड आपलं कधीच वाईट चिंतत नाही. आणि जे चॅलेंज आलेत आपल्या लाईफमध्ये, ते आपल्याला डिमोरलाइज करायला किंवा आपल्याला, आपण हार मानतो बऱ्याच वेळा, पण देवाचा उद्देश तो नाहीये. बऱ्याच वेळा आपण हार मानतो, पण गॉड आपल्याला आपल्या कम्फर्ट झोन मधून, कारण की कम्फर्ट झोन मध्ये आपली कधीच ग्रोथ नाही होणार. आपली कधीच नाही ग्रोथ होणार. आता आपला उद्देश काय? देवाला काय वाटतं की आपण काय करावं? तर आपला जो उद्देश आहे, तो जो उद्देश त्याला माहितीये की हा पूर्ण नाही होणार आहे, जर हा माणूस याच कम्फर्ट झोन मध्ये राहिला तर. तर देव आपल्याला असे चॅलेंज आपल्या समोर टाकल, आपल्या लाईफमध्ये असे चॅलेंजेस येतील की आपल्याला त्या कम्फर्ट झोन मधून बाहेरच निघावं लागेल. ते खूप मुश्किल आहे, खूप त्रासदायक आहे, खूप त्रास होईल त्यावेळेस. पण आपल्याला बाहेरच पडावं लागेल. आपल्याला तो मेसेज आहे देवाकडून की एक तर हार मानली, काही लोक हार मानतात, असं म्हणतात ना, कुछ लोग म्हणजे कुछ लोग बिखर जाते हैं और कुछ लोग निखर जाते हैं. म्हणजे काही लोक ते स्पार्कल लाईक डायमंड, आणि काही लोक जे क्विट करून टाकतात, हार मानतात. मित्रांनो, आपल्याला हार नाही मानायची. लाईफमध्ये चॅलेंजेस येतात बऱ्याच वेळा, आणि बरेच लोक काही काही विचित्र गोष्टी करतात लाईफमध्ये. ते सोल्युशन आहे का मला सांगा? काही लोक एकदम डिप्रेशन मध्ये जाऊन जातात, काही लोक तर सुसाईडचे अटेम्प्ट करतात, काही तर खरंच करतात. ते काही सोल्युशन आहे का? चॅलेंजेस आर पार्ट ऑफ आवर लाईफ. जोपर्यंत आपण जिवंत आहोत ना, तोपर्यंत आपल्या लाईफमध्ये चॅलेंजेस हे आहेतच. एक एक महाराज बसलेले होते, आणि एक माणूस त्यांच्याकडे जातो आणि त्यांना खूप कंप्लेंट करतो. महाराजांकडे जाऊन, स्वामी होते, त्यांच्याकडे जाऊन कंप्लेंट करतो की महाराज बघा, स्वामी, की मी किती परेशान आहे तुम्हाला काय सांगू. आणि माझ्या लाईफमध्ये इतके चॅलेंजेस आहेत, इतके चॅलेंजेस की मी तुम्हाला सांगू नाही शकत. आणि देव माझ्या बरोबर, गॉड इज नॉट फेअर विथ मी, माझ्या बरोबर देव योग्य वागत नाहीये. मला खूप तकलीफ आहे, देव मला खूप, म्हणजे खूप अडचणीत टाकले देवानी मला. आणि हेच प्रॉब्लेम झाला की तो प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम झाला की तो प्रॉब्लेम. आणि मलाच का असं? तर ते महाराज ओके म्हणतात, अच्छा तर असा प्रॉब्लेम आहे का? म्हणतात चल मी तुला काही लोकांची भेट घालून देतो, ज्या लोकांना बिलकुल प्रॉब्लेम नाहीये. तो माणूस त्याला आश्चर्य वाटतं की काय सांगताय, आहेत अशी लोक? आणि तो स्वामी त्याला घेऊन जातात. ते स्वामी त्याला दफनभूमी, कब्रस्तान मध्ये घेऊन जातात. आणि त्याच्याकडे हात दाखवून म्हणतात की बघ, या दफनभूमीमध्ये जे लोक आहेत ना, त्यांच्याकडे बिलकुल बी पण प्रॉब्लेम नाही, काही चॅलेंज नाही त्यांना लाईफमध्ये. तुला असं व्हायचंय का? तर तो माणूस म्हणतो नको नको, माझे चॅलेंजेस आहेत ते ठीक आहेत. तर मित्रांनो, असा कोणी माणूस नाहीये की ज्याच्याकडे चॅलेंज नाहीये. मग तो श्रीमंत असो गरीब असो, प्रत्येकाकडे चॅलेंज आहेत. तुमचे चॅलेंज असू शकतील मित्रांनो, मे बी खूप कर्ज असू शकतं, खूप कर्ज असू शकतं,
फायनान्शियल चॅलेंज हे खूपच भयानक चॅलेंज आहे. कारण की म्हणजे मे बी कर्ज असेल तर बँकेचे हप्ते, आणि रातोरात रात्रंरात्र आपल्याला झोप नाही लागत, आणि टेन्शन मध्ये असतो, त्याचा संपूर्ण आपल्या घरावरती परिणाम होतो. तर हे डेफिनेटली खूप मोठं चॅलेंज आहे. दुसरं चॅलेंज असू शकतं तुमचं हेल्थचं चॅलेंज असू शकतं. हेल्थचं चॅलेंज असू शकतं. मे बी काही तुम्हाला आपल्याला काही हेल्थ चॅलेंज, मेजर हेल्थ चॅलेंज असेल, किंवा रिलेशनशिपचं चॅलेंज असेल, की तुमच्या बरोबर लोक नाहीये, तुमचे जवळचे लोक नाहीये तुमच्या बरोबर. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमुळे, किंवा कामाचं चॅलेंज असेल, तुमच्याकडे जॉब नसेल, किंवा जॉब गेलेला असेल चांगला आणि नवीन जॉब मिळत नसेल, तो चॅलेंज असेल. कुठलं पण चॅलेंज असू शकतं. किंवा तुम्हाला ऑफिसमध्ये काही चॅलेंज असेल, तुमच्याकडे काम आहे पण ऑफिसमध्ये तुम्हाला लोक खूप त्रास देत आहेत, किंवा घरातली लोक तुम्हाला खूप त्रास देत आहेत, किंवा लोक तुम्हाला खराब बोलतायत, किंवा सोसायटीमध्ये लोक तुम्हाला दुर्लक्षित करतायत. यू नेव्हर नो कसलं चॅलेंज आहे आपल्याकडं. म्हणजे कसलंही चॅलेंज असू शकतं. वेगवेगळ्या प्रकारची लाईफमध्ये चॅलेंजेस असू शकतात. पण हे जे चॅलेंज येते ना आपल्या लाईफमध्ये, असं देव आपल्याकडे कधीच कोणतं चॅलेंज देणार नाही की जे आपण झेलू नाही शकत. त्याच्यापेक्षा मोठे चॅलेंज आपल्याला देव देत नाही. देव कायम आपल्याला जे चॅलेंज देतो ना, ते चॅलेंज आपण हँडल करू शकतो. म्हणजे त्याच्यापेक्षा मोठं चॅलेंज आपल्याला देव देत नाही. त्याला देवाला माहिती आहे आपली कॅपॅसिटी, आणि देव इतकं मोठं, पण देव आपल्याला स्ट्रेच करतो. स्ट्रेच करतोय देव आपल्याला. आपल्याला कम्फर्ट झोन मधून बाहेर कसे पाडता येईल या माणसाला, त्याच्यासाठी त्याला आपल्याला चॅलेंज देतोय. थोडस थोडस लांब. बघा, जर लहान मुलाच्या एकदम रांगणारं बाळ असलं आणि त्याच्या जर थोडस पुढं जर खेळणं ठेवलं, तर जाऊन पकडण्याचा प्रयत्न करेल. पण जर ते तिथून खूप लांब ठेवलं, तर तो म्हणून मला नको ते खेळणं. तसंच आहे देवाचं. देव आपल्याला स्ट्रेच करतोय, थोडस चॅलेंज देतोय पुढचं. कारण की त्याच्यातून आहे ना मित्रांनो, एव्हरी ऍडव्हर्सिटी मधून काही ना, म्हणजे प्रत्येक वाईट परिस्थितीमधून काही ना काहीतरी चांगली परिस्थिती पुढे जाऊन तयार होणार असते. पण आजच्या वाईट परिस्थितीवरती आपण इतका फोकस करत असतो की आपल्याला हे माहीतच नाहीये की पुढे जाऊन काही ना काहीतरी ग्रेट बनणार आहे. पण हे देवाला माहितीये. रस्त्यातला बेंड असतो ना, बेंड इन द रोड इज नॉट द एंड ऑफ द रोड. तर आपण बघा, आपण घाटातून वगैरे जात असतो ना, तर असा बेंड असतो, यू टर्न म्हणतो आपण त्याला. असा मध्ये डोंगर आणि त्याच्या साईडने रस्ता काढलेला असतो. आपण या साईडने चाललोय, आपण इथं इथं बेंड आहे, या टोकाला रस्ता थांबतोय का, इट इज नॉट द एंड. हा फक्त बेंडचा पॉइंट आहे. हा फक्त त्या बेंडचा पॉइंट आहे, यूचा तो पॉइंट आहे, यू टर्नचा. तर इथून पुढं खूप मोठा रस्ता आहे, आणि लाईफ खूप सुंदर असणार आहे पुढे जाऊन. पण हा फक्त एक बेंडच्या पॉइंटला आपण आहे मित्रांनो. हे दिवस राहत नाहीत असेच. हे दिवस असेच राहत नाहीत. जर खूप ग्रेट सिच्युएशन असेल ना, तर समजून घ्या की हे पण दिवस असे नाही राहणार. आणि खूप वाईट दिवस असेल ना, तरी पण समजून घ्या की हे पण दिवस असे नाही राहणार. बिकॉज इट इज ऑल अबाउट अप्स अँड डाऊन्स, पीक्स अँड व्हॅलीज. ज्यावेळेस आपण पीक वरती असतो, त्याच वेळेस आपण पुढच्या पीकचा विचार करायचा असतो. आणि जर आपण नाही विचार केला, तर आपण व्हॅलीमध्ये येतो असतो, परत परत व्हॅलीमध्ये असतो. का? कारण की आपण वरती पीक वरती जाताना काही लेसन्स मिस केलेले असतात, आणि ते शिकण्यासाठी परत देव आपल्याला थोडासा धडा शिकवतो की इथं शिक तू थोडासा, मग आपण परत बाउन्स बॅक करतो मित्रांनो. तर ते आपल्या वाईटसाठी नाहीये, ते आपल्या चांगल्यासाठी आहे. बऱ्याच वेळा आपल्याला बघा असं म्हणतात की 2 हार्ट अटॅक आल्यानंतर माणसं, बऱ्याच लोक पहिल्या हार्ट अटॅक मध्येच त्यांची डेथ होती. पण ज्या लोकांना 2 हार्ट अटॅक येतात ना, त्याच्यानंतर ते त्यांना तिसरा हार्ट अटॅक येत नाही. त्यांना माहिती झालंय आता की आता तिसरा हार्ट अटॅक म्हणजे खूप अवघड सिच्युएशन आहे. म्हणून दे बिकम सो सिरियस अबाउट देअर लाईफ. ते लोक त्यांच्या लाईफ बद्दल इतके सिरियस होतात, अँड दे मेक शुअर की व्यवस्थित त्यांचं लाईफ ते हे करतात, आणि मग ते खूप चांगलं लाईफ जगतात. तर मित्रांनो, तसंच आहे आपल्या लाईफमध्ये जर चॅलेंजेस आहेत ना, याचा अर्थ गॉड वॉन्ट्स या माणसाला मला थोडंसं स्ट्रेच करायचं. ह्याच्यामध्ये पोटेन्शियल खूप आहे, पण ते पोटेन्शियल बाहेर कधी निघतं, ज्यावेळेस आपण कम्फर्ट झोन मध्ये बाहेर निघू त्यावेळेस. आपण आपल्या भीतीवरती, आपल्या लॅक ऑफ सेल्फ इमेज वरती ज्यावेळेस आपण कॉन्कर करू, त्यावेळेस आपल्याला आपण, आणि ज्यावेळेस जे विक्टोरियस होतो ना आपण, ज्यावेळेस विक्ट्री मिळते,
त्यावेळेस खूप खूप छान वाटतं मित्रांनो. तर नेव्हर गिव्ह अप. कधीही गिव्ह अप करू नका. कुठलेही भयंकर डिसिजन्स घेऊ नका. बिकॉज ही जी सिच्युएशन आहे आता क्रिटिकल, दिस इज ओनली द बेंड. हे लक्षात ठेवा, द बेंड इन द रोड इज नॉट द एंड ऑफ द रोड. रस्ता संपलेला नाहीये. हा पुस्तकाचा एक चॅप्टर होता फक्त. पुस्तक अख्खं बाकी आहे अजून. एक चॅप्टर खराब असेल पुस्तकातला म्हणजे अख्खं पुस्तक खराब आहे का आपलं? अख्खं आपलं लाईफ खराब आहे का? पुस्तकातला फक्त एक चॅप्टर खराब होता. त्याला हा पानं पलटली की चॅप्टर संपला, नवीन चॅप्टर चालू झाला. त्यामुळं तो नवीन चॅप्टर खूप सुंदर आहे. फ्युचर खूप सुंदर आहे. देव आपल्याला कधीही आपल्या वाईटासाठी, आपलं वाईट व्हावं कधीही नाही. आणि देवाला माहिती आहे की हे लोक आता ह्या माणसाच्या लाईफमध्ये नकोत, म्हणून तो आपल्या लाईफमधून काही लोकांना बाहेर काढतो. आणि काही नवीन लोक, कारण की जोपर्यंत काही बाहेर जात नाही ना, तोपर्यंत नवीन एंटर करायला जागा नाही. तोपर्यंत काही लोक, काही सिच्युएशन्स, अं, काही वस्तू म्हणा किंवा काही गोष्टी तिथून बाहेर जायलाच पाहिजेत, नवीन येण्यासाठी, फ्रेशनेससाठी आणि आपल्या ग्रोथसाठी, आपल्याला बाउन्स बॅक करण्यासाठी. म्हणून हे आपल्या लाईफमध्ये होत असतं. तर डिटरमाइन का व्हा की नेव्हर गिव्ह अप. कधीही आय विल फाईट. मी फाईट देईल. जे काही सिच्युएशन माझ्या लाईफमध्ये आहे, मला माहिती आहे ह्याच्यातून काहीतरी देव माझ्या चांगल्यासाठीच करणार आहे. मी फाईट करल. आय ऍक्सेप्ट द सिच्युएशन. जी काही सिच्युएशन आहे ना, मी त्या सिच्युएशनला ऍक्सेप्ट करतो आता. जे काही सिच्युएशन आहे, फायनान्शियल असो, कुठल्याही रिलेशनशिपमध्ये असो, लोक गेलेत माझ्या लाईफमधून बाहेर, किंवा व्हॉट एव्हर द सिच्युएशन इज, आय ऍक्सेप्ट इट. आणि आता ज्यावेळेस आपण ऍक्सेप्ट करतो ना, त्यावेळेस मग आपण म्हणतो की आता ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा, आणि देव आपल्याला मार्ग दाखवत असतो. पण आपलं प्रॉब्लेम काय, आपण त्या बंद दरवाजाकडे खूप फोकस केलेला आहे. की देवाने जे दुसरा इकडे एक दरवाजा दाखवा ओपन केलेला आहे, ते तिकडे आपलं लक्षच नसतं. त्या बंद दरवाजाकडे आपलं खूप फोकस असतो. त्याच्यामुळे ऍक्सेप्ट करा. देवाला सांगा की गॉड, आय ऍक्सेप्ट दिस सिच्युएशन, आणि मला माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू माझ्या चांगल्यासाठीच हे करतोयस. जे काही सिच्युएशन माझ्या लाईफमध्ये आली, ती त्याच्यातून माझे काही ना काहीतरी चांगलं निष्पन्न होणार आहे. आणि मला मार्ग दाखव. शो मी द वे. आय नीड युअर सपोर्ट. आय नीड युअर हेल्प. आय नीड युअर गाईडन्स. हे देवाला मागायला सुरुवात करा. प्रेयर करा. भक्तिभावाने प्रेयर करा. मागा. आस्क गॉड. म्हणजे देव आपल्याला 1000 द्यायला तयार आहे, पण आपण 100 मागतोय. देव म्हणतो, अरे मी तू 1000 मागितले असते तरी दिले असते. पण आपला कॉन्फिडन्स एवढा कमी आहे की आपण मागतोय 100. देव म्हणतो, अरे तू 1000 जरी मागितले असते तरी मी तुला दिले असते. एवढं अबंडंट हे दुनिया आहे मित्रांनो. कुठली कमी नाहीये. कमी आहे ती आपल्यामध्ये आहे. लॅक ऑफ कॉन्फिडन्स. आपला कॉन्फिडन्स कमी पडतोय. फिअर. फिअर आपल्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तर डिसाईड करा, जे काय सिच्युएशन आहे, आय ऍक्सेप्ट द सिच्युएशन. आणि मला माहिती आहे तू मला रास्ता दाखवतोयस. मला माहिती आहे तुझं डिवाइन गायडन्स मला मिळतंय. तू मला गाईड करतो. मग ह्याच्यातून माझ्या लाईफमध्ये काही ना काहीतरी चांगलं होणार आहे. माझ्या फ्युचरसाठी आहे, माझ्या फॅमिलीच्या फ्युचरसाठी आहे. तर मित्रांनो, आय होप की आजचा मेसेज तुम्हाला आवडला. आय होप की तुम्हाला थोडंसं इन्स्पायर वाटलं असेल. आणि आय होप की तुम्हाला थोडंसं मोटिवेट पण वाटलं असेल. मित्रांनो, कसा हा व्हिडिओ वाटला तुम्हाला, जरूर मला व्हिडिओ कळवा. इकडे आपण आज थांबूयात. तुमच्या लाईफचे काही सिच्युएशन असेल, तुम्हाला पण कधी असं वाटलंय का, तर जरूर मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा. आणि तुमच्या कॉमेंट्स मी जरूर वाचतो आणि मी त्याला रिप्लाय पण करतो. त्या कॉमेंट्स माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर काइंडली कॉमेंट करून मला जरूर कळवा की व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. असेच व्हॅल्यू ॲडिशनचे व्हिडिओज मी बनवत असतो मित्रांनो. तर थँक्यू सो मच. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.